शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। नगर शहरातील मोरिया युवा प्रतिष्ठानच्या वतीने भिंगार येथील श्री शुक्लेश्वर देवस्थान परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याबरोबर खाद्यांची व्यवस्था करण्यात आली। गुरुवारी उपक्रम राबवण्यात आला। यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने वाढत्या उष्णतेचा परिणाम मानवाबरोबर पशुपक्ष्यांवरही होत आहे। त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकून गंभीर जखमी होणे अथवा पाण्याअभावी तडफडून मरणे असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडत आहे। भिंगार परिसरातील लष्करी वसाहतीत राहणाऱ्या एका लष्करी जवानाच्या क्रेडिट कार्डचा डाटा चोरून त्याद्वारे सुमारे 1 लाख रुपयांची खरेदी करत ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सोमवारी दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत वायजे यक्षित यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी यांनी SBI बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते, मात्र त्यावरून काहीही खरेदी केली नाही किंवा कोणालाही OTP सांगितलेला नाही। तरीही अज्ञात व्यक्तीने त्याच्या क्रेडिट कार्डचा डाटा चोरून त्याद्वारे सुमारे 1 लाख रुपयाची खरेदी करत ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने नगर शहरात ठिकठिकाणी प्रचार फेऱ्यांसह जेवणावळीच्या पाठाही जोरदार सुरू आहे। जेवणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मात्र रस्त्यातील खड्ड्यांमुळे अडथळे पार करून आमंत्रणाच्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे। त्यामुळे लोकसभेनंतर तरी रस्त्याची कामे मार्गी लागतील का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे। नगर शहरासह उपनगरात बहुतांश ठिकाणी अंतर्गत रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे। यामुळे साविडी उपनगर, बोलेगाव, सिव्हिल हडको, निर्मल नगर परिसर, तपोवन रोड परिसर, केडगाव स्टेशन रोड परिसरातील कॉलनी आदींचा समावेश आहे। जलसंपदा विभागाअंतर्गत उमरे येथे केलेल्या कामाचे बिल देण्याकरिता 62,000ची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहाय्यक अभियंता रुबिया मोहम्मद हनीफ शेख यांनी कार्यकारी अभियंता रजनी पाटील यांना अटक केली आहे। जलसंपदा विभागाअंतर्गत उमरे येथे केलेल्या कामाचे बिल देण्याकरिता 62,000ची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहाय्यक अभियंता रुबिया मोहम्मद हनीफ शेख आणि कार्यकारी अभियंता रजनी पाटील यांना अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मारहाण करत एकाला लुटल्याची घटना सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात घडली आहे। दोघांनी मारहाण करत 5,000ची रोकड व मोबाईल चोरून नेला आहे। याबाबत अभिषेक अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते स्तंभात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।